नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या अंतर्गत सध्या आपण विद्यार्थ्याचा गुणवत्तापूर्ण विकास व्हावा याकरिता अख्ख्या महाराष्ट्रभर ब्रिज कोर्स म्हणजे सेतू अभ्यासक्रम राबवत आहोत। या अभ्यासक्रमाअंतर्गत दर 15 दिवसाला आपल्याला चाचण्या घ्यायच्या आहेत। तर आज आपण इयत्ता 5वीची मराठी या विषयाची चाचणी क्रमांक 1 सोडवणार आहोत। याच्यासाठी तुम्हाला गुण असणार आहेत 10। पहा मुलांनो, सर्वप्रथम तुम्ही तुमचं नाव इथे वरती लिहून घ्यायचं आहे। प्रश्न क्रमांक 1, दवाखान्यात रुग्णांची सेवा करणाऱ्या नर्सला तिच्या कामाविषयी विचारता येतील असे 2 प्रश्न तुम्ही सांगायचे आहेत आणि ते लिहायचे आहेत। याच्यासाठी तुम्हाला गुण असणार आहे 1। याचं उत्तर पहा। माझ्यासोबत पहा, माझा विद्यार्थी आहे, मी त्याला विचारते उत्तर, तो काय सांगतोय पाहूया आपण। नर्सला आपण विचारू शकतो की तुम्हाला किती पेमेंट येते दर महिन्यात, नाहीतर आपण त्यांना किती दवाखाना उघडा असतो, नाहीतर आपण विचारू शकतो डॉक्टर कधीपर्यंत असतात, तुम्हाला डॉक्टर चांगले ट्रीट करतात का, तुम्हाला चांगले पैसे भेटतात का, असं विचारू शकतो। पहा मुलांनो, असे विक्रांतने साधे सोपे प्रश्न तयार केले, तसे प्रश्न तुम्ही देखील तयार करून तिथे उत्तरामध्ये सांगू शकता आणि लिहू देखील शकता। आता तुम्हाला लक्षात आलंच असेल की विक्रांतने कशा प्रकारे उत्तर दिलं, तशा प्रकारे तुम्ही तुमच्या मनापासून तुम्ही त्याचं उत्तर लिहायचं आहे। आता प्रश्न क्रमांक 2 पहा, माझी सायकल शिकताना झालेली गंमत फजिती या विषयावर तुझा अनुभव सांग बरं विक्रांत, तू सायकल शिकताना तुला काय बरं गंमत वाटली किंवा काय बरं तुझी फजिती झाली, सांग बरं। मी जेव्हा सायकलवरती जात होतो तेव्हा खूप वेळेस मी पडायचो। एक वेळेस मी माझ्या बाबांना सांगितलं माझे दोन्ही चाक काढून टाका, मग त्यांनी दोन्ही चाक काढून टाकले, मला सायकल शिकताच आली नाही। मी 1 वर्षापर्यंत ती सायकलला हात सुद्धा लावला नाही। त्यानंतर कसं तरी माझ्यापेक्षा छोट्या असणाऱ्या मित्राने ती सायकल शिकली, मग मला पण धाड चाला। त्यानंतर मी बिनाचा पप्पांनी फक्त एकच चाक लावून दिलं आणि त्यानंतर मी शिकलो। अशा प्रकारे तुम्ही तुमचा अनुभव या प्रश्नाच्या उत्तरामध्ये सांगायचा आहे। हा मुक्तोत्तरी प्रश्न असल्या कारणाने प्रत्येकाचं उत्तर हे वेगळं येणार आहे। प्रत्येकाची जी आपण जो अनुभव घेतलेला आहे तोच प्रत्येक जण इथे सांगणार आहे। आता प्रश्न क्रमांक 3 पहा, पुढील वाक्यातील प्रश्नचिन्ह असलेले वाक्य ओळखून पुन्हा लिही। याच्यासाठी तुला 1 गुण असणार आहे। पहा, या ठिकाणी पहा 3 वाक्य दिलेले आहेत। काय सुरेल गातो तो, आज सोमवार आहे, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता, अशा प्रकारची 3 वाक्य दिलेली आहेत। यामध्ये प्रश्नार्थक चिन्ह कुठं बरं दिलेलं आहे, प्रश्नचिन्ह कुठं दिलं आहे ते तुम्ही लक्षपूर्वक पाहायचं आहे। सांग बरं विक्रांत, या 3 वाक्यांमध्ये प्रश्नचिन्ह तुला कुठं दिसत आहे? भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता यामध्ये मला प्रश्नचिन्ह दिसत आहे। बरोबर, असं तुम्हाला तुमच्या मॅडम किंवा सर विचारतील तेव्हा तुम्ही तिथे पाहून लक्ष देऊन ते पाहायचं आहे। तुम्हाला जी प्रश्नपत्रिका दिली जाईल त्यामध्ये तुम्ही ती लक्ष देऊन पाहायचं आहे आणि तुम्ही ते उत्तरपत्रिकेमध्ये तिथे लिहायचं आहे। याचं उत्तर येणार आहे भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता। प्रश्न क्रमांक 4 पहा, पुढील वाक्यात योग्य विरामचिन्ह निवडून लिही। याच्यासाठी पहा, विरामचिन्ह कंसामध्ये दिलेली आहेत, प्रश्नार्थक चिन्ह, कॉमा, उद्गारवाचक चिन्ह आणि पूर्णविराम। याच्यासाठी तुम्हाला 1 गुण असणार आहे। 1 नंबरचं वाक्य पहा, किती सुंदर होता तो मोर। या ठिकाणी बघा कुठलं चिन्ह येणार आहे, तर या ठिकाणी येणार आहे उद्गारवाचक चिन्ह। दुसरं पहा, शशी, सोम, इंदू ही चंद्रांची नावे। या वाक्यामध्ये शशी आणि सोम नंतर कॉमा द्यायचा आहे आणि बाकीचं वाक्य जशास तसं लिहायचं आहे। आता पुढचा प्रश्न पहा, पुढील शब्दांचे मोठ्याने वाचन कर। याच्यासाठी तुम्हाला गुण असणार आहे 1। चल बरं विक्रांत, वाचन कर या शब्दांचं, असं तुम्हाला तुमच्या मॅडम सांगतील तेव्हा तुम्ही देखील तुमच्या शाळेमध्ये वाचन करायचं आहे। आता माझ्यासोबत विक्रांत आहे, तो या शब्दांचं वाचन करेल। महाराष्ट्र, स्वच्छता, नक्षत्र, शिष्यवृत्ती, समुद्र हिरव्या आणि डॉक्टर। अशा प्रकारे तुम्ही देखील तुमच्या शाळेमध्ये मोठ्याने याचं वाचन करायचं आहे। आता प्रश्न क्रमांक 6 पहा, पुढील वाक्य मोठ्याने वाच। याच्यासाठी तुम्हाला 1 गुण असणार आहे। हे वाक्य देखील तुमच्या मॅडम सर तुम्हाला वाचायला सांगतील, त्यावेळी तुम्ही अगदी मोठ्या आवाजात तुम्ही ते वाचन करायचं आहे।
चल बरं विक्रांत, याचं वाचन कर. जा रे स्वयंपाकघरात, काही शिल्लक असेल ते घेऊन ये बघू. अशा प्रकारे तुम्ही देखील तुमच्या शाळेमध्ये याचं मोठ्याने वाचन करायचं आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा आता. खालील बातमी वाचा व ती कोणत्या ठिकाणाची आहे ते सांगा. याच्यासाठी तुम्हाला गुण दिलेला आहे 1. खाली जी बातमी दिलेली आहे ती तुम्ही वाचायची आहे. पहा, मी तुम्हाला बातमी वाचून दाखवते. दोहा. बंगळुरूच्या भारतीय संगीत विद्यालयाने सप्टेंबर महिन्यात आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय ऑनलाईन तबला वादन स्पर्धेत कतारच्या स्किल डेव्हलपमेंट सेंटरमधील चमूने नेत्रदीपक यश मिळवले. जवळपास महिनाभर पार पडलेल्या या स्पर्धेत अमेरिका, ब्रिटन, संयुक्त अरब अमिरात, कतार, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आदी विविध देशातील संगीत संस्थांमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या तबला वादकांनी सहभाग घेतला होता. बघा, वाचली बातमी. ही बातमी कुठली आहे सांगा बरं, असं तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. ही बातमी तुम्हाला आधी वाचायला सांगितली जाईल, त्यावेळेस तुम्ही ती चांगल्या प्रकारे वाचन करायचे आहे आणि या बातमीवर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. काय प्रश्न? ही बातमी वाचा व ती कोणत्या ठिकाणाची आहे ते लिहा. सांगा बरं आता, हे कुठल्या ठिकाणाची आहे बातमी? ही बातमी दोहाची आहे. अशा प्रकारे तुम्ही देखील तुमच्या शाळेमध्ये याचं उत्तर द्यायचं आहे. आता प्रश्न क्रमांक 8 पहा. पुढील विनोद वाचा व हा संवाद कोणामध्ये झाला आहे ते सांगा. याच्यासाठी तुम्हाला 1 मार्क असणार आहे. तुमच्या मॅडम किंवा सर तुम्हाला हा संवाद वाचायला सांगतील, तो तुम्ही वाचायचा आहे लक्षपूर्वक आणि हा संवाद कोणामध्ये झाला आहे ते ओळखायचं आहे आणि ते तुमच्या सरांना किंवा मॅडमांना सांगायचं आहे. चल बरं विक्रांत, वाच हा संवाद. मावशी, अरे राजू मोटारीने तुला धडक दिली म्हणे. राजू: हो, त्यावेळी मी रस्त्यावरचा फलक वाचत होतो. मावशी: काय लिहिलं होतं त्या फलकावर? राजू: रस्त्यावरचे अपघात टाळा. छान, असं तुम्ही तुमच्या शाळेमध्ये वाचायचं आहे. सांग बरं विक्रांत, हा संवाद कोणाकोणामध्ये झालेला आहे? राजू आणि राजूच्या मावशी मध्ये. छान, अशा प्रकारे तुम्ही देखील हा संवाद वाचून याचं उत्तर द्यायचं आहे. आता प्रश्न क्रमांक 9 पहा. कविता वाचा व पुढील प्रश्नांची उत्तरे पर्यायामध्ये शोधा. याच्यासाठी तुम्हाला गुण आहे 1. वाच बरं विक्रांत. हिरव्या आणि शुभ्र सशाचे डोळे लाल लाल, त्यांना पाहून रागाने गुंजा आपले फुगवतील फुगवतील गाल. अशा प्रकारे तुमच्या शाळेमध्ये तुम्ही ही कविता वाचायची आहे. बघा, आता यावर आधारित काही प्रश्न विचारलेले आहेत. ती प्रश्न मी तुम्हाला सांगते पहा. शुभ्र या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता? तर त्याच्यासाठी तुम्हाला 3 पर्याय दिलेले आहेत. पांढरा, ससा आणि लाल. कुठला बरं पर्याय येईल? पांढरा. छान, याचा पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येत आहे. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 9 तुम्ही तुमच्या शाळेमध्ये सोडवून घ्यायचा आहे. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 10. खालील वाक्यात कोणत्या झाडाविषयी सांगितले आहे? याच्यासाठी तुम्हाला गुण असणार आहेत 1. चला तर मी हे वाक्य वाचून दाखवते तुम्हाला. आमच्या शेवग्याला सुंदर हिरवट पोपटी नाजूक पालवी फुटली होती. या वाक्यामध्ये कुठल्या झाडाची माहिती सांगितलेली आहे सांगा बरं. सांग बरं विक्रांत. यामध्ये शेवग्याच्या झाडाची माहिती सांगितलेली आहे. अगदी बरोबर. अशा प्रकारे तुम्ही देखील तुमच्या मॅडमांनी किंवा सरांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. अशा प्रकारे ही सोपी प्रश्नपत्रिका आपण सहज सोडून घेतलेली आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.